नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण ICDS त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा आपला पूर्णपणे प्रश्नसंच हा बाल विकास याच्यावरती आधारित असणार आहे आणि तुम्हाला ICDS व महिला व बाल विकास या दोन्ही विभागासाठी बाल विकास हा टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता हा व्हिडिओ कोणकोणत्या पोस्टसाठी चालेल मित्रांनो, तर ICDS म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका आणि महिला व बाल विकास विभागामधले परिवीक्षा अधिकारी असेल, संरक्षण अधिकारी असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल, ह्या सगळ्या पदासाठी काय असणार आहे, हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न, डॅश डॅश यांच्या मते बालविकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मानवामधील वाढ व बदलाविषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात। म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं बालविकासाची व्याख्या विचारली की ही बालविकासाची जी व्याख्या आहे ही कोणाची आहे, तर ही कोणाची आहे, लॉरा बर्क यांची आहे। आणि या बालविकासाच्या व्याख्येमध्ये त्यांनी कशाचा समावेश केला बघा, गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंतची मानवामधील वाढ आणि बदलाविषयी सर्व गोष्टीचा याच्यामध्ये यांनी समावेश केलेला आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची महत्त्वाची व्याख्या आहे। अशा व्याख्या जशाच्या तशा परीक्षेमध्ये काय केल्या जातात, विचारल्या जातात। ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहू, 2 नंबर पहा, खालीलपैकी कोणते घटक बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करतात। आता जी बालकाचा वाढ आणि विकास आहे याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते असं या ठिकाणी विचारलंय। मग बघूया, पहिला घटक दिलाय कुटुंब, दुसरा घटक दिलाय अनुवंशिकता, तिसरा आहार आणि चौथा घटक काय दिलाय, वातावरण। आणि या ठिकाणी बघा, खाली आपल्याला पर्याय दिलेत A, B, C, B, C, D, A, C, D आणि वरील पैकी सर्व। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, तर वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर आहे। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की बालकाच्या वाढ आणि विकासावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत बघा, कुटुंब आहे, त्याच्यानंतर अनुवंशिकता आहे, आहार आहे आणि वातावरण आहे। या चारही गोष्टी काय आहेत, बालकाच्या वाढ आणि विकासासाठी काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जशाचा तसा विचारू शकता। ठीक आहे, पुढचा 3 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती बाल विकासाची अंगे आहेत। आता इथं काय विचारलं आपल्याला की बाबा बाल विकासाची अंग कोणकोणती आहेत असं विचारलंय। बघूया काय काय सांगितलं बघा, शारीरिक व कारक विकास, सामाजिक विकास, बोधात्मक विकास आणि भावनात्मक विकास। आणि पुन्हा पर्याय आपल्याला अशा पद्धतीने दिलेत आणि मग आपलं याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे, वरील पैकी सर्व हे आपलं याचं सुद्धा उत्तर असणार आहे। मग बाल विकासाचे अंग तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाल विकासाचे एकूण किती अंग आहेत, 4 अंग आहेत। मग हे कोणकोणते आहेत बघा, तर पहिलं काय बघा, शारीरिक व कारक विकास, त्याच्यानंतर सामाजिक विकास, बोधात्मक विकास आणि भावनात्मक विकास। हे चारही बाल विकासाची काय महत्त्वाची अंग आहेत आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षातच ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 4 नंबर काय विचारलं बघा, बाल्यावस्था हे वय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते, कारण आता इथं काय सांगितलं आपल्याला, बाल्यावस्था हे वय काय कशासाठी आदर्श मानले जाते, तर कौशल्य शिकण्यासाठी आदर्श मानले जाते। मग का आदर्श मानले जाते असं त्याचं आपल्याला कारण विचारलंय। मग पहिलं कारण काय दिलंय बघा, या वयात शरीर लवचिक असते। दुसरं ऑप्शन काय दिलंय, या वयात बुद्धीचा 100% विकास झालेला असतो। तिसरं ऑप्शन काय दिलंय, A व B दोन्ही। आणि चौथा ऑप्शन काय दिलंय, यापैकी एकही नाही। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय योग्य, तर या वयात शरीर लवचिक असते म्हणून या वयामध्ये काय केलं जातं, कौशल्य विकासासाठी हे वय आदर्श वय मानलं जातं। आता या ठिकाणी अजून प्रश्न असा विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या अवस्थेतलं वय हे कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानलं जातं। मग कोणत्या अवस्थेमधलं, तर बाल्य अवस्थेमधलं वय हे काय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानलं जातं। का आदर्श मानलं जातं, तर या वयामध्ये शरीर काय असतं, बालकाचं शरीर लवचिक असतं। ठीक आहे, म्हणून महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी ICDS, आता ICDS अंतर्गत कोणते पद आहे, एकच पद आहे, ते म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका। त्याच्यानंतर महिला व बाल विकास भरती। आता महिला व बाल विकास भरतीमध्ये कोणकोणते पद आहेत तुम्हाला आता सांगितलं मी,
परिवीक्षा अधिकारी गट क आहे, त्याच्यानंतर संरक्षण अधिकारी आहे आणि वरिष्ठ लिपिक आहे, या तिन्ही पदासाठी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका या पदासाठी आपण अतिशय उपयुक्त अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मग आपल्या या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही टेस्ट सिरीज TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत म्हटलं, एका प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात, 100, म्हणजेच तुम्हाला TCS ने घेतलेले 10,000 अतिशय IMP प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित दिले जातील। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा महिला व बालविकास विभागाच्या पोस्ट असेल, याचा अभ्यास करताना तुम्हाला TCS ने केलेला किंवा TCS त्या पॅटर्ननुसारच अभ्यास करायचा आहे किंवा TCS ने विचारलेल्या TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकाचाच तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। का तर तुम्हाला माहिती आहे ही परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कशाचा करायचा आहे, TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा करायचा आहे। आता या टेस्ट बरोबरच आपण काय करतो मित्रांनो, तर फ्रीमध्ये आपण अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। मग मित्रांनो, जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता। आणि एवढे मार्क जर घेतले तर तुमचा ICDSचा विभाग असो किंवा महिला व बालविकास असो, दोन्ही ठिकाणी तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% होणार। नुसतं सिलेक्शन होणार नाही तर तुम्हाला काय होणार, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा पोस्टिंग मिळणार, कारण एवढे मार्क पडणार। ठीक आहे, मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 250 रुपये आपण यांची किंमत ठेवलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर तुम्ही ऑफरनुसार जर आज टेस्ट सिरीज घेतली तर आज तुम्हाला आपली ही टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30। तुम्हाला या नंबरवरती काय करायचंय, 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे, व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे। तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती मिळाल्याबरोबर संपूर्ण मटेरियल तुम्हाला फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, महत्त्वाचा काय विचारले बघा, खालीलपैकी कोणती अवस्था समायोजन व असहायतेचा काळ म्हणून ओळखली जाते। कशाचा, समायोजन आणि असहायतेचा काळ म्हणून विचारले। मग समायोजन व असहायतेचा काळ म्हणून कोणती अवस्था ओळखली जाते, तर अर्भक अवस्था व शैशवावस्था ओळखली जाते। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काय खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबर, चुकीची जोडी ओळखा। आता इथं काय सांगितलं आपल्याला, चुकीची जोडी ओळखायला सांगितली। बघूया ऑप्शन काय आहेत या ठिकाणी बघा, नवजात अवस्था जन्म ते 15 दिवस, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, उत्तर बाल्यावस्था 10 ते 12 वर्ष आणि चौथा ऑप्शन दिलंय की यापैकी एकही चुकीचे नाही। मग या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे, कारण उत्तर बाल्यावस्था ही 10 ते 12 वर्ष नसून ही काय असते, 9 ते 12 वर्ष असते। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल चुकीचं दिलंय। मग नवजात अवस्था काय असते बघा, जन्म ते 15 दिवस, पूर्व बाल्यावस्था काय असते, खूप महत्त्वाचं आहे, पूर्व बाल्यावस्था काय असते, 2 ते 6 वर्ष दरम्यान काय असते, पूर्व बाल्यावस्था असते। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे, नवजात अवस्था कधी असते, पूर्व बाल्यावस्था कधी असते आणि उत्तर बाल्यावस्था कधी असते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 7 नंबर, खालीलपैकी कोणत्या अवस्थेस रिकामे घरटे असे म्हणतात। काय विचारले, खाली आपल्याला काही अवस्था दिल्यात आणि यापैकी कोणत्या अवस्थेस रिकामे घरटे असं म्हणतात असं विचारलंय। मग रिकामे घरटे कोणत्या अवस्थेस म्हणतात, तर ते
मध्य प्रौढावस्थेस रिकामे घरटे म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे. हे प्रश्न असे आहेत मित्रांनो की जे तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तशा विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला काय करायचे, जशाच्या तसे प्रश्न पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यामध्ये तुमचाच जास्त फायदा आहे. काय फायदा आहे तर आपला जो रोजचा नवीन व्हिडिओ येतो हा तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर हा व्हिडिओ काय होईल, सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पाठवला जाईल किंवा यूट्यूबकडून सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं रिकमेंडेशन येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 8 नंबर काय विचारलं बघा, बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा कोणती अवस्था आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले. मग बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा काय आहे तर ती आहे किशोर अवस्था. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जाणार. आता मला माहित नाही तुमच्यापैकी किती विद्यार्थ्याचं डीएड वगैरे झालेलं आहे. ज्यांचं डीएड झालेलं आहे, ज्यांनी टीईटीचे पेपर दिले त्यांना माहीत असणार आहे हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत ते. ठीक आहे. कारण महिला व बालविकासवरती काय होतात, अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न 9 नंबर, तरुण प्रौढावस्था संबंधित खालील विधाने पहा. आता काय सांगितलं या ठिकाणी, तरुण प्रौढावस्थेत संबंधित खालील विधानं विचारात घ्यायला सांगितलेत. बघूया काय काय विधान आहेत. थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला 4 विधानं आणि 4 पर्याय दिसतील. ठीक आहे. काय सांगितलं बघा, हा प्रौढ अवस्थेचा सुरुवातीचा काळ आहे. समवयस गटाचा अधिक प्रभाव असतो आणि करिअर, कुटुंब, समाज यासारख्या क्षेत्रामध्ये उद्दिष्टे ठरवली जातात. आता ही कोणती अवस्था आहे तर ही प्रौढावस्था आहे. ठीक आहे. तरुण प्रौढावस्था आहे. कोणती? तरुण प्रौढावस्था. मग तरुण प्रौढावस्थेमध्ये याच्यामध्ये काय होत नाही किंवा असत्य विधान ओळखायचं. याच्यातलं कोणतं असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मग यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे तर ब विधान चुकीचं आहे. म्हटलं इथं बघा पर्याय काय दिला आपल्याला, फक्त ब चुकीचं, हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ब का चुकीचं आहे तर समवयस्क गटाचा अधिक प्रभाव हा काय तरुण प्रौढावस्थेमध्ये नसून हा कोणत्या प्रौढावस्थेमध्ये असतो तर हा बाल्यावस्थेमध्ये असतो. बाल्यावस्थेमध्ये काय असतो, समवयस्क गटाचा अधिक प्रभाव असतो. म्हणजे लहान मुलं तुम्ही पाहिलं असेल, 2 मुलं जर एकत्र आले तर ते कधीच रडत नाहीत. ते एकमेकाला खेळतील, मारतील, म्हणजे दोघांसोबत काही होतात. म्हणजे काय होतं, एकमेकाचा त्याच्यावरती प्रभाव पडतो. मूल काय करतं बघा, मुलांचं पाहून लवकर शिकतं, त्यांचं अनुकरण लवकर करतं. हे कोणत्या अवस्थेमध्ये, बाल्यावस्थेमध्ये. आता तरुण प्रौढावस्थेमध्ये काय असतं बघा, तर हा प्रौढावस्थेचा सुरुवातीचा काळ असतो. त्याच्यानंतर करिअर, कुटुंब, समाज या क्षेत्रामध्ये काय उद्दिष्टे ठरवलेले असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळायला लागलेलं असतं, आता मला पुढे जाऊन काय करायचंय, कोणतं शिक्षण घ्यायचंय किंवा कोणती नोकरी करायची, म्हणजे हे आपण इथं ठरवतो. थोडक्यात आपल्या करिअरची दिशा कुठे ठरवली जाते तर ती तरुण प्रौढावस्थेमध्ये ठरवली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10 नंबर, खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान बालक आत्मकेंद्री असून अधिक स्वावलंबी, क्रियाशील, उत्साही व उत्सुक असते. प्रश्न क्रमांक आपला किती आहे, 10 आहे. काय विचारलं बघा, या कोणत्या अवस्थेदरम्यान बालक काय असतं बघा, आत्मकेंद्री, त्याच्यानंतर अधिक स्वावलंबी, क्रियाशील, उत्साही व उत्सुक असते. मग हे कोणत्या अवस्थेमध्ये असतं तर हे पूर्व बाल्यावस्थेमध्ये असतं. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. काय काय असते बघा, बालक काय असतं पूर्व बाल्यावस्थेमध्ये, आत्मकेंद्रीय असते, त्याच्यानंतर अधिक स्वावलंबी असते, म्हणजे त्याच्या गोष्टी ते स्वतः करतं. क्रियाशील असते बघा, लहान मूल ह्या बाल्यावस्थेतलं मूल कधीच एका जागेवर बसत नाही. आपण त्याला म्हणतोय बस तिथं, ते कधीच बसत नाही. ते काय असतं, क्रियाशील असतं, उत्साही असतं, उत्सुक असतं. लक्षात ठेवायचं. कोणत्या अवस्थेमध्ये, पूर्व बाल्यावस्थेमध्ये. पुढचा प्रश्न 11 नंबर, या अवस्थेदरम्यान बालक भाषा, लिखाण, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्यावर प्रभुत्व मिळविते. 11 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय की कोणत्या अवस्थेदरम्यान बालक भाषा, लिखाण, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्यावर प्रभुत्व मिळवते. मग कोणत्या अवस्थेमध्ये तर उत्तर बाल्यावस्थेमध्ये. बघा कोणत्या, उत्तर बाल्यावस्थेमध्ये बालक काय करते, भाषा शिकते, लिखाण शिकते, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्य आहेत याच्यावरती काय करतं, प्रभुत्व मिळवतो. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय, गर्भधारणा झाल्यापासून बालकाचा जन्म होईपर्यंतच्या काळात
त्याला खालीलपैकी कोणत्या अवस्थांमधून जावे लागते? फलित बीजावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था. मग यापैकी तिन्ही अवस्थेमधून काय करावं लागतं? जावं लागतं. कुणाला? बालकाचा जन्म होईपर्यंत. म्हणजे कधीपासून बघा? गर्भधारणा झाल्यापासून जन्म होईपर्यंत कोणकोणत्या अवस्था असतात बघा? फलित बीजावस्था असते, गर्भावस्था असते आणि भ्रूणावस्था असते. लक्षात ठेवा का, या अवस्था काय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. 13 नंबर, चुकीची जोडी ओळखायला सांगितली. आता या ठिकाणी तुम्हाला असे जे प्रश्न आहेत ना, हे भरपूर प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला. कोणती चुकीची जोडी आहे किंवा कोणती बरोबर जोडी आहे. मग यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितली बघा. नवजात अवस्था जन्म ते 28 दिवस, अर्भकावस्था 28 दिवस ते 12 महिने, शैशवावस्था 18 महिने ते 20 महिने. मग या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे आपली? शैशवावस्था ही जोडी चुकीची आहे. का? तर शैशवावस्थेचा कालावधी किती आहे? 12 महिने ते 24 महिने आहे. किती? 12 ते 24 महिने. लक्षातच ठेवा, खूप महत्वाचं आहे. इथं त्यांनी काय केलं बघा, आपल्याला 18 ते 20 महिने दिले. मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालकाची नवजात अवस्था काय असते, ज्याला आपण काय म्हणतो? नवजात शिशु म्हणतो बघा. मग ही शिशु अवस्था कोणती असते? जन्म ते 28 दिवस म्हणजे पहिला 1 महिना बालकाची काय असते? नवजात अवस्था असते. त्याच्यानंतर काय असते? अर्भक अवस्था असते. मग ही कधी असते? 28 दिवस ते 12 महिन्यापर्यंत. आणि शैशवावस्था काय असते? 12 महिने ते 24 महिन्यापर्यंत म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत. ठीक आहे. 2 वर्षापासून पुढे कोणती अवस्था चालू होते? 2 ते 6 पूर्व बाल्यावस्था. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 14 नंबर. विकासाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान मुलांचे विचार हे अधिक तार्किक व अमूर्त असतात? 14 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय की विकासाच्या कोणत्या अवस्थेमध्ये मुलाचे विचार कसे असतात? अधिक तार्किक व अमूर्त असतात असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा? उत्तर बाल्यावस्था दिलंय, त्याच्यानंतर अर्भकावस्था व शैशवावस्था दिलंय, त्याच्यानंतर किशोरावस्था आणि पूर्व बाल्यावस्था. मग यापैकी किशोर अवस्थामध्ये काय असतं? बालकाचे विचार हे काय असतात? अधिक तार्किक असतात आणि अमूर्त असतात. ठीक आहे. 15 नंबर बघूया काय आहे. ढ्याजाशा अवस्थेचा सर्वसाधारण काळ स्वस्थ, शांत व समाधान असून शेवटी निवृत्ती येते. मग कोणत्या अवस्थेचा काळ हा काय असतो बघा? स्वस्थ, शांत, समाधानाचा असून शेवटी काय येते? निवृत्ती येते. तर हा कोणता कालावधी आहे? हा मध्य प्रौढावस्थेचा कालावधी आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न असं वाटत असेल की बाबा प्रश्नामध्ये थोडा थोडाच बदल आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये अवस्था आहे, तर मग ह्याच्या बालकाच्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत ना, ह्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला ह्या बालकाच्या अवस्थेवरतीच विचारले जाणार आहेत. म्हणजे कदाचित आपण ज्या 24-25 प्रश्न घेतलेत ना, त्याच्यापैकी तुम्हाला 2-3 प्रश्न काय होणार? जशाच्या तसे विचारू शकता. ठीक आहे. 16 नंबर प्रश्न बघा. अब्राहम मॅस्लोच्या प्रेरणांच्या वर्चस्व श्रेणी संबंधित खालील विधाने पहा. प्रेरणांच्या वर्चस्व श्रेणीमध्ये सर्वात वरच्या स्तरावर आत्मविश्वासीकरणाची प्रेरणा आहे. सर्वात खालच्या स्तरावर जैविक शारीरिक गरजा आहेत. श्रेणीमध्ये मधल्या स्तरावर भावनिक व सामाजिक प्रेरणा आहेत. मग यापैकी असत्य विधान विचारलंय म्हणजे चुकीचं विधान विचारलंय. मग आपलं उत्तर काय आहे? यापैकी एकही चुकीचं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय काय? प्रेरणांची वर्चस्व श्रेणी. काय? प्रेरणांची वर्चस्व श्रेणी कोणाची आहे? तर कोणाची आहे ती? अब्राहम मॅस्लोची आहे. मग ही जी वर्चस्व श्रेणी आहे त्या श्रेणीच्या सगळ्यात वरच्या स्तराला काय बघा? तर वरच्या स्तराला आत्मवास्तविकीकरणाची प्रेरणा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खालच्या स्तराला काय आहे? जैविक व शारीरिक गरजा आहेत. आणि मधल्या स्तराला काय आहेत? भावनिक व सामाजिक प्रेरणा आहेत. तुम्हाला तिन्ही स्तर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि ही कोणाची आहे? अब्राहम मॅस्लोची आहे. काय आहे? कशाची श्रेणी आहे ही? तर प्रेरणांची वर्चस्व श्रेणी आहे. ठीक आहे. पुढचा 17 नंबर. खालीलपैकी कोणती बालकाची मानसिक व सामाजिक गरज आहे? समवयस्क, तद्भाविता, स्वीकृती आणि रोगापासून बचाव. आता प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. काय विचारलंय? मानसिक आणि सामाजिक गरज. मग मानसिक व सामाजिक गरज कोणती आहे? तर A, B आणि C म्हणजेच समवयस्क,
तद्भाविता आणि स्वीकृती ही काय त्याची मानसिक व सामाजिक गरज आहे. रोगापासून बचाव ही कोणती गरज आहे? शारीरिक आहे. म्हणजे हा फरक लक्षात ठेवायचा. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय करते पेपरवाले गंडवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 18 नंबर. खालीलपैकी कोणती नवजात अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत? पायाभरणीचा कालखंड, असहायतेचा काळ, व्यक्तिविशिष्टतेचा काळ, आमूलाग्र योजनाचा काळ. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? तर वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे. म्हणजेच नवजात अवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत बघा. तर नवजात अवस्थेला पायाभरणीचा कालखंड म्हणतात, व्यक्तिविशिष्टतेचा काळ म्हणतात, असहायतेचा काळ म्हणतात आणि आमूलाग्र समायोजनेचा काळ सुद्धा या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपला 19 नंबर. काय विचारलंय? खालील विधाने पहा. नवजात अर्भक रडण्यातून आपल्या गरजा व्यक्त करतात. प्रत्येक बाळाचे वेगळेपण त्याच्या झोपेच्या पद्धतीतून, कारक हालचालीतून, प्रतिक्षिप्त वर्तनातून दिसून येते. मग याचं उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. मग तुम्ही पाहिलं असेल बघा, लहान बालक रडतं, पण ते कधी रडतं? तर त्याला जेव्हा एखादी गरज व्यक्त करायची असेल तेव्हाच ते काय करतं? रडतं. ते आता बोलून तर सांगू शकत नाही. म्हणजे त्याला भूक लागली असेल तरी रडतं, त्याला थंडी वाजत असेल तरी रडतं, त्याला काही चावलं असेल तरी काय करतं? रडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बाळाचे वेगळेपण काय असतं? कशातून दिसतं बघा? त्याच्या झोपेच्या पद्धतीतून, कारक हालचालीतून आणि प्रतिक्षिप्त वर्तनातून दिसून येतं. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे प्रश्न, जसे तसे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. पुढचा 20 नंबर. खालील विधाने पहा. जन्मानंतर 4 आठवड्यापासून ते 18 महिन्यांचा कालावधी हा शैशवावस्थेचा असतो. या अवस्थेदरम्यान शिशु चालायला, बोलायला व स्वतःहून काही कृती करायला शिकतात. दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग शैशवावस्थेचा कालावधी कधी असतो? 4 आठवड्यापासून 18 महिन्यापर्यंत किंवा 4 आठवड्यापासून 24 महिन्यापर्यंत पण म्हणू शकता. त्याच्यानंतर ही जी शैशवावस्था याच्यामध्येच काय होतं बघा, शिशु म्हणजे बाळ चालायला शिकतं, बोलायला शिकतं आणि स्वतःवरून काही कृती करायला सुद्धा शिकतं. ठीक आहे. सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते शैशवावस्थेचे वैशिष्ट्य आहे? मग या ठिकाणी जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेत हे 4 ऑप्शन काय आहेत? शैशवावस्थेचे वैशिष्ट्य आहेत. मग बघा, सामाजिकरणाची सुरुवात इथून होते, पायाभरणीचा कालखंड असतो, जलद वाढीचा कालखंड असतो आणि आक्षून घेणारे वय असतं. 4ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. पुढचा 22 नंबर. खालीलपैकी कोणती अवस्था शाळापूर्व अवस्था म्हणून ओळखली जाते? शाळापूर्व अवस्था कोणत्या अवस्थेला म्हणतात असं विचारले बघा. शाळापूर्व अवस्था मग कोणत्या अवस्थेला म्हणतात? तर यालाच पूर्व बाल्यावस्था म्हणतात. कोणती अवस्था? पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी किंवा वयोगट कोणता आहे? तर 2 ते 6 वर्ष. ठीक आहे. पुढचा 13 नंबर. खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान परावलंबन ते स्वावलंबन हे स्थित्यंतर होते? परावलंबन ते स्वावलंबन हे स्थित्यंतर म्हणजे काय? बालक पहिल्यांदा काय असतं? परावलंबी असतं, म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट काय करत की कुणाला तरी करावं लागते. आणि स्वावलंबी होतं म्हणजे काय? त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी काय करतं? ते करायला सुरुवात करतं. मग हे कोणत्या अवस्थेदरम्यान होतं? तर हे पूर्व बाल्यावस्थेदरम्यान होतं. ठीक आहे. पुढचा आपला शेवटचा प्रश्न 24 नंबर. बाल्यावस्था. आता हा घेतलेला प्रश्न आहे आपण. बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा कोणता आहे? कशाला? बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा कोणता? हे उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण आपण प्रश्न घेतलेला आहे आजच्याच व्हिडिओमध्ये, म्हणून सगळ्यांना उत्तर सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो.